आता भाजीला काही नसलं तर कधी वरण, तर कधी कढी आणि कधी-कधी पिठलं भाकरीसुद्धा करावं लागतात. आता मग म्हणलं चला भाजी मंडई घेऊन येऊ. आज सकाळीच भाजी मंडई घेऊन आलो होतो. पाहिजे त्या गोष्टी आणल्या त्या. आता भाजी मंडई आणल्यावर म्हणल्यावर सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, पूर्ण दिवसच त्या गोष्टीमध्ये गुंतून जातो. त्यानंतर सगळं भाजीपाला काढून ठेवला, त्यानंतर फ्रीज स्वच्छ करून घेतलं, भाजीपाला स्वच्छ करून, पुसून, ऑर्गनाईज करून ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दक्षूला मदत करायला खूप आवडते. तो प्रत्येक वेळेस भाजी मंडई आणलं की मला सगळं सॉर्ट करण्यामध्ये मदत करतो. त्याला फ्रीजमधले कंटेनर्स आणि सगळे ट्रेसुद्धा धुवायला आवडतात. तर मी इकडे सगळं काढून दिलं, तोपर्यंत त्यांनी हे सगळं स्वच्छ केलं. आता हे 8 दिवसातून एकदा स्वच्छ केलं जातं, तरीसुद्धा याची अवस्था अशीच होते आणि फायनल लुक बघितल्यावर खूप सॅटिस्फाईंग वाटतं. त्यानंतर 8 दिवसांनी परत हे असंच होणार आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणाला छान खिचडी केली होती आणि त्यानंतर माझं एक पार्सल रिसीव झालं होतं. तर दक्षू म्हणला, आई आज मीच अनबॉक्सिंग करतो. या पार्सलमध्ये मी आईस क्यूब ट्रेज आणि एक फेशियल मसाजर आहे, जे आईस क्यूबपासूनच करतात, ते मागवलं होतं. जर तुम्हाला पाहिजे असेल ना, त्याची लिंक कॉमेंट सेक्शनमध्ये देते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.